चला, बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की तुझी बाग नेमकी कशी आहे ती सगळी दाखव. तर हा आपल्या घराचा एंट्रन्स आहे. तर एंट्रन्सच्या बरोबर समोर इकडं पण सगळी झाडच आहेत आपली. आपलं घर आहे ते पूर्वमुखी आहे आणि ही आपल्या घराची दक्षिण बाजू येते किचनच्या इकडली. तर इकडं पण ही झाडं आहेत सगळी. इथं आंब्याचं वगैरे झाड आहे ना, त्या रस्त्याच्या ह्या बाजूला आहे. आणि हा पारिजात एक आहे. आणि ह्या साईडला म्हणाल या तुम्हाला या बाजूची झाड दाखवते छान अशी. तर इथं आहे ना, हे गलांड्याचं झाड आहे. हे 2 गुलाब आहेत. आता 2 दिवस झाले पाऊस यायला चालू झालाय. मस्त छाटणी करणार आहे सगळ्या झाडांची, दाखवते तुम्हाला. तर आता हा गुलाब आहे बघा, हा कळ्या येऊन गेले तिथल्या आणि ही पूर्ण सुकून गेले. तर इथून कट मारायचा म्हणजे इथून ह्याला बरोबर फांद्या फुटतात. आता हे सगळेच गुलाब सुकलेत. हे जास्त एनर्जी खातात, त्यामुळे मग हे असे कट करून टाकायचे, ह्यांना ठेवायचं नाही. अशी छाटणी केली ना झाडांची की नवीन फांद्या चांगल्या पद्धतीने येतात. आणि झाडं कट करायसाठी अशा पद्धतीची कात्रीच वापरायची. ही काही जास्त महाग नाही. तुम्हाला हवी तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. आता हा पांढऱ्या रंगाचा गुलाब आहे आपला. तर हे बघा, ह्या कळ्या सुकून गेल्या की ऑटोमॅटिक इथून बघा हे कोंब निघालेले दिसतात का तुम्हाला. त्यामुळं पटकन वेळेत ह्याची छाटणी करून टाकायची ह्या फुलांची. म्हणजे हे कोंब आहेत ना, एनर्जी सगळी हिथून जाते आणि मग ह्या कोंबांची छान वाढ होते. आता ह्या पूर्ण जे सुकलेली फुलं आहेत ना, तीही मी कट करून टाकणार आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल हे बघा, लगेच पाठीमागून छान फांद्या निघालेल्या आहेत या गुलाबाच्या रोपाला आपल्या. आता हे एक जराचं झाड जवळजवळ 4-5 दिवस झालं तुम्हाला व्हिडिओत मी दाखवते. हे खरं तर आंब्याचं झाड होतं ना, तिथं हे झाड ठेवलेलं होतं. माझं थोडं व्हिडिओच्या नादात त्याच्याकडे लक्ष नव्हतं, त्यामुळे ह्याला भरपूर ऊन लागत होतं आणि म्हणाव्याशी फुलं येत नव्हती. आणि जवळजवळ महिना होत आलं मी हे झाड इथं आणून ठेवलंय आणि तुम्ही बघताय ह्याला किती बंचच्या बंच कळ्या लागलेत. खरं तर हे पाण्याला आले आता झाड. ह्या झाडाला आहे ना पाणी खूप आवडतं, म्हणजे रोजच्या रोज पाणी द्यायला पाहिजे ह्या झाडाला. त्यातलाच माझ्याकडे हा एक प्रकार आहे. आता लवकरच ह्याला सुद्धा फुलं येतील. हा पांढऱ्या रंगाचा मिनेचर एक जोरा आहे. तर अशी आपली बाग आहे. आता इकडं आपल्या घराचा एंट्रन्स आहे या बाजूला बरोबर. आणि बघा एंट्रन्सच्या इथं समोर ही हळद आहे, हे रामफळ आहे आणि आत्ताच काल परवा इथे चिगळ लावली आहे. ती सुद्धा छान उगवली आहे, तुम्हाला दाखवते जवळून. हे बघा दिसतीये. ही गुलाबी रंगाची जास्वंद आहे की ज्याला सगळ्यात मोठं फुल येतं गुलाबी रंगाचं. सध्याला असं झालं की माझ्या सगळ्या जास्वंदावरती मवा आलाय. मी माझ्या भावाने दिलेलं औषध प्रत्येक जास्वंदावरती मारून बघितले, पण त्यानं काही एवढा इफेक्ट पडत नाही, म्हणजे जास्त प्रमाणात मवा आलाय. तर तुमच्याकडे जरी मव्यासाठी काही उपयोग असेल, पर्याय असेल तर मला नक्की सांगा. पांढरा मावा पडलाय. ही वांग्याची झाड आहेत, मी आज या झाडांना काढून टाकणार आहे. काही उपयोग नाही याचा. इथं आपला खाऊच्या पानाचा वेल आहे, ते सुद्धा मी आज कटिंग करून टाकणार आहे. इकडं मी थोडीशी गवार लावलीये, म्हणजे मस्त शेंगा लागलेत. इथं हिरवी मिरची आहे आणि ही जास्वंद सुद्धा पिवळ्या रंगाची पूर्ण गेली आपली, हिचा काही उपयोग नाही. ही सुद्धा काढून टाकावी लागणार आहे. इथं सुद्धा काही हँगिंगच्या कुंड्या आहेत आपल्या. आणि ह्या बाजूला पण जवळजवळ अर्धा गुंठा एवढा जागेचा पेस आहे. आता कपडे वाळत घातलेत त्यामुळे मी काही तुम्हाला दाखवत नाही, नंतर कधी तर दाखवते. म्हणजे या बाजूला जी स्टोर रूम आहे ना ती पण आहे. आणि इथंच लगे पोर्चच्या साईडला हे एवढ्या कुंड्या ठेवलीत मी. इथं पण तो ब्रोकन हार्ट मनी प्लांट, हा पिवळा बटन गुलाब आहे. आणि इथं आता उन्हाळ्यामुळे बसायसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत ते. आणि नवीन काही रोपं तयार केलेले आहेत ना, ती सुद्धा इथं सावलीला मी ठेवलेले आहेत. चला मस्त आता ही वांग्याची झाडं वगैरे काढून घेते मी इथली सगळी. आवाज जास्त पडला ग ह्याच्यावर हा, उठण्यापेक्षा. बघू आपण प्रयत्न करू. होय, प्रयत्न करू. सगळी ही झाली छाटलेली आहे. किती गवत. किती मोकळं. काढ कसं झालं गे. काढ. येते बाहेर.
फांदी रिकामी झाली आहे ती लावाय. आपल्यापासून ग कसं काही कोंब तुटलेत काय माहिती. काय मग? रात्री फक्त लाईकडे टेकन आणून ह्याला लावूया की. हा उभा करू जरा वरती. हा भाजी तीळ आहे काय कळायलाच मार्ग उपटून तर काय म्हणते आई? लाजळ लाजळ हे बघ. हे बघ दिसतंय कसं लाजते कसं लाजते. ती तर रोप आहे त्याची. सगळीकडे उगवायला लागले त्याची रोप ग. मम्मी ते बी पडलं ना काय. मग मी काय केलं? अरे वा आयता चहा. पाणी पण आणलंय. अगं मस्त झालं. लेकीनं आणलेला मस्त असा गरमागरम अद्रकवाला चहा घेतला आणि परत राहिलेल्या कामाला जोमाने सुरुवात केली. आता ह्या लाल जास्वंदावरती ना भरपूर मावा पडलाय आणि असंही आता पाऊस पडायला चालू झाला की झाडाची बुड आहेत ना ती थोडीशी मोकळी असतील ना तेवढं बरं पडतं. म्हणून मग ज्या काही फांद्या बुडापासून फुटल्या होत्या ना त्या सगळ्या कट करून घेतल्या आणि लाडू चिंगी मात्र इथंच माझ्याजवळ आसपास फिरत होते. आणि बघा झाडाचे आंबे तर आपल्या सगळे उतरवले होते. 7 ते 8 आंबे झाडाला ठेवले होते. तेच तुम्हाला लेकीनं तोपर्यंत इकडं दाखवले होते. आणि केळी कर्दळीला सुद्धा इथं फुलं आलं होतं पण आमचं काय लक्ष नव्हतं. म्हणजे काही ठिकाणी त्याला शीतेची वेणी सुद्धा म्हणतात. तर इथं हे जे शूट घेतलंय ना ती माझ्या सगळ्या मोठ्या लेकीने घेतले बघा. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट मधुमालतीसाठी येतात की हा वेल कशाचा आहे म्हणून. तर तो मधुमालतीचा वेल आहे. अगदी 40-50 रुपयामध्ये नर्सरीमध्ये तुम्हाला रोप भेटेल. एक जोराचं मात्र थोडंसं महाग असते 100च्या पुढं किंवा 60-70च्या आसपास असेल. आबोलीला सुद्धा खूप सुंदर फुलं आली होती. इतकं छान संध्याकाळचं वातावरण होतंय ना आता. आभाळ वगैरे येते 4-5 नंतर त्यामुळे बाहेर जावं असं वाटतंय. थोडंसं बागेतलं काम करावं असं वाटतंय. तर हा आहे पिवळ्या रंगाचा छोटासा बटन गुलाब. याला पण छोटी छोटी सुंदर अशी पिवळी गुलाबाची फुलं येतात ना मस्त दिसतात एकदम. आणि हा मनी प्लांट सुद्धा सावलीला ठेवल्यापासून खूप सुंदर वाढलाय बघा. आणि वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाच्या झाडांना सुद्धा छान छान फुलं आलीत. त्यामुळं बाहेर असं संध्याकाळी फिरायला बरं वाटतंय. एक अर्धा-भर तास असा झाडात वेळ घालवला ना मन आणि मूड दोन्ही फ्रेश होऊन जातं. आणि घरात येऊन काम करायला सुद्धा उत्साह येतो. दिवसभर घरात बसून ना कंटाळा येतो. त्यामुळं थोडंसं बागकाम आवडीचं काम केलं ना मनाचा विरंगुळा होऊन जातो म्हणून. आणि आंबे 7-8च राहिलेत झाडावरती पण किती सुंदर दिसतात. आता बाकीचे पिकत घातलेले आंबे ज्यावेळेस पिकतील ना 4-5 दिवसानंतर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता जे काही पानं वगैरे झाडांची सुकली होती ना ती सगळी काढून घेतली. 1.5-2 तास माझ्या कामामध्ये कसे गेले काही समजलं नाही. तर तुम्हाला आजचा हा झाड कटिंगचा आणि आपली बाग कशी आहे हे दाखवलेला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू.